श्री स्वामी समर्थ. लहान थोरांना, वडीलधाऱ्यांना, माता बंधू भगिनींना माझा श्री स्वामी समर्थ. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, बाळाला स्वामींनी घेऊन गेले. आमचे बाळ 7व्या महिन्यात गेलं असं पाठीमागच्या भागातील मी सांगितलं. खूप दुःख यातना सहन केल्या. तो भाग जाऊ द्या. आता नवीन भागामध्ये पुढे कसं मला बाळ झालं हे प्रचिती आजच्या भागामध्ये मी सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ती माझ्या स्वतःची अनुभूती आहे. स्वामींनी दिलेली साक्षात्कार दिलेला आहे मला. स्वामींची लीला अपरंपार आहे. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अजूनही अंगावरती शहारे येतात. अक्षरशः तुम्हाला माझी प्रचिती सांगताना अनुभव बहुत खतरनाक है. हम गया नहीं जिंदा है. श्री स्वामी समर्थ. चला तर आता सांगायला मी सुरुवात करतो. पहिलं बाळ गेलं. दुःख यातना सहन करून पुढे चालत राहिलो आम्ही दोघं सुद्धा. तर डॉक्टरी सल्ला घेतला. डॉक्टरांनी सांगितलं 1.5 वर्षात परत काही तुम्हाला बाळ ठेवता येणार नाही. आम्ही टेन्शनमध्ये आलो. तर आमच्या इथले स्वयंभू दत्त मंदिराचे महाराज यांच्याकडे आम्ही गेलो. श्रद्धा आहे आमची त्यांच्यापाशी. त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाळ होणार आहे, तर तुम्ही तयारीला लागा. 6 महिन्याच्या आतच तुम्हाला ते बाळाची प्रचिती देणार आहेत दत्त महाराज. स्वामींच्या रूपाने दत्त महाराजांच्या चरणी आम्ही तिथं लीन झालो. महाराजांचं, उमेश आनंदपुरीजी महाराजांचं ऐकलं आम्ही. श्रद्धा आहे आमची, अंधश्रद्धा नव्हे, श्रद्धा आहे आमची त्यांच्यापाशी. मी काही अंधश्रद्धा पसरत नाही, पण त्यांची लीला पण अपरंपरा आहे. त्यांनी सुद्धा साक्षात्कार आम्हाला दिलेला स्वामींनी त्यांच्या रूपानेच दिलेला आहे. चला तर पुढील आत्ता सांगतो मी. स्वामींच्याकडे गेलो तर एक ठिकाणी आम्ही पहिल्यांदा गेलो. एक चाकणला मठ आहे आपल्या स्वामी सेवकांचा. ते स्वामी साक्षात्कारच झालेला आहे त्यांना. तर त्यांनी आम्हाला, मी 21व्या दिवशी डिलेवरी झाल्याच्या नंतर, बाळ गेल्याच्या नंतर तिथे गेलतो. स्वामींचा मठ चाकणला आपल्या दावडमाळ्यामध्ये आहे बघा, पुणे जिल्ह्यात चाकणमध्ये. तर त्यांनी मला बोलवून जवळ घेतलं गुरुजींनी. स्वामींचा साक्षात्कार कसा असतो तो पहा. मी 21व्या दिवशी बाळ गेल्यानंतर मी तिथं विचारण्यासाठी गेलतो की आमचं बाळ का गेलं. तर त्या गुरुजींनी मला सांगितलं बाळ होणार आहे तुला. त्याच वेळेस असा साक्षात्कार त्यांच्या रूपाने दिलता स्वामींनी की 2 बाळ होणार पण तुला घेता येणार नाही, 1च बाळ मिळेल तुला. तर त्यांचं कसं शब्द खरे ठरले पुढे सांगणारच आहे मी. तर त्यांनी मला 21व्या दिवशी जवळ घेऊन सांगितलं बाळ तुला, तुम्हा दोघांना, माझ्या मंडळीला पण जवळ घेतलं. तर तुम्हाला बाळ होणार आहे. स्वामींच्या रूपाने स्वामी परत येणार आहेत तुमच्याकडं, काळजी करू नका. आशादायी वाक्य आम्हाला दिल्या त्यांनी की आमच्या आशा पल्लवित झाल्या. 6 महिने झाले. 6 महिन्यांच्या नंतर शिजर झाले. डॉक्टरांनी सांगितलं होतं 1.5 वर्ष आपल्याला प्रेग्नन्सी ठेवता येणार नाही. पण स्वामींचा साक्षात्कार कसा असतो तो आमच्या अनुभूतीने तुम्हाला सांगत आहे. 6 महिन्यांच्या नंतर आम्ही बाळासाठी प्रयत्न केला. प्रेग्नन्सी राहिली. तिथून पुढे डॉक्टर सल्ला गेला. डॉक्टर ओरडली. पण डॉक्टर पण स्वामींच्या रूपाने आम्हाला धावून आले. तुम्हाला सांगतो स्वामी भक्तांनो, आम्हाला त्या स्वामींनी, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जुळे राहिले होते. पण मंडळीची तब्येत किरकोळ असल्यामुळे अक्षरशः 1च बाळ ठेवायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दुसरं ठेवायचं असतं तर पुण्यात मध्ये ठेवायला आपल्याला मोठा खर्च येणार होता. त्यामुळे माझी परिस्थिती नव्हती. स्वामींचा दावा सुरू केला आणि पहिलं 1च बाळ द्या. स्वामी सांगितलं 1 नेलं तर 1च द्या असं आम्हाला स्वामींनी, त्या गुरुजींनी सांगितलं होतं. 1च महिना त्याप्रमाणे आम्ही 1 बाळ घेतलं. तर ते दुसरं बाळ आम्ही थोडं डॉक्टरी सल्ल्यानुसार डिस्पोज केलं. 1च बाळ आम्ही स्वामींनी ठेवलं आम्हाला. तर ते
पुढं नाही का चांगला साक्षात्कार होऊन स्वामींचा ते बाळ पोटामध्ये वाढू लागलं. घरात परत आनंदाचं वातावरण झालं. सगळ्यांना माहीत झालं की बाळ होणार आहे. आम्ही वाट पाहायला लागलो. 1 महिना 2 महिन्यात सगळे माझ्या बायकोचे जिथल्या तिथं सगळे उठाठेव करू लागले. पहिल्या बाळाचं दुःख तर होतंच सगळ्यांना. कुणाला माहीत नव्हतं 7व्या-8व्या महिन्यापर्यंत की आमची प्रेग्नन्सी राहिली म्हणून आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं. तर महाराज दत्त महाराजांच्या चरणी लीन झालं. तिथल्या महाराजांनी सांगितलं, काही कर्ज करू नका, तुम्हाला आशीर्वाद आहे. दत्त जयंतीच्या दिवशी त्यांनी आम्हाला ओटीमध्ये नारळ दिला. मुलगाच व्हावा म्हणून त्यांनी त्या दत्त महाराजांना साकडं घातलं. स्वयंभू दत्त मंदिर साखरवाडी येथील, मी व्हिडिओ तिथला टाकणारच आहे पुढच्या भागामध्ये. त्यांनी आम्हाला साक्षात्कार दिला स्वामींच्या रूपाने महाराजांनी. त्यांचा खूप खोल अभ्यास आहे स्वामींचा, आपल्या महाराजांचा, उमेशानंद महाराजांचा. तर 9व्या महिन्याच्या डिलेवरीला आम्ही ॲडमिट केलं. तिथे पहा लीला कशी असती. ॲडमिट केल्याच्या नंतर 10 दिवसांनी सांगितलं की बाबा आता डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली आहे, आपल्याला डिलिव्हरीला घ्यायला लागणार आहे. तर बाळासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर औषधोपचार भरपूर केले होते. आशा तर पल्लवीत होत्या, बाळ होणारच आहे, मुलगा होणारच आहे. 3 भावामध्ये 8 मुली आणि मुलगाच नव्हता. पण खूप खर्च केला डॉक्टर सल्ल्यानुसार. बायको जागावी म्हणून स्वामींना साकडं घातलं, मुलगा व्हावा म्हणून साकडं घातलं. डॉक्टरांनी पण व्यवस्थित दिलं आम्हाला सल्ले सगळे. स्वामींच्या रूपाने डॉक्टर धावून आले आणि आला तो दिवस आम्हाला बाळ होण्याचा. डॉक्टरांनी सिझरला आतमध्ये घेतला. अक्षरशः खूप खर्च झालेला होता. सगळं ते पुढं आठवायचं, स्वामींचा दावा करायचो. स्वामी धावून या, तुम्ही या आमच्या घरी, आमच्या घरी या तुम्ही स्वामी, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात. अक्षरशः रडू येत होतं त्यावेळेस आम्हाला. मंडळी पण धावा करत होती सिझर करताना. तर डॉक्टर एक त्यांचे अधिकारी, सहअधिकारी डॉक्टर होते. ते सिझर झाल्याच्या नंतर सकाळी 9 वाजता सांगायला आले, कुंभार तुम्हाला अक्षरशः मुलगा झालेला आहे, तुम्ही आनंदी होऊ शकता. असं नाही का, त्यांना माहीत होतं मुली होते. मी कल्पना दिल्यामुळे ते सांगत बाहेर आले, तुम्हाला मुलगा झालेला आहे, दिलेलं स्वामींनी फळ तुम्हाला हातात मिळालेलं आहे. अक्षरशः मी आनंदाने वेडा झालो. त्या सांगता येत नाही, इशारे येतात सांगताना. हे त्या डॉक्टरांना उचलून गेलं. अक्षरशः स्वामींच्या रूपाने ते सांगत आले. तर हे डॉक्टरांच्या अशा पाया पडलेलं आहे. त्यावेळेस 5 वर्षाचं बाळ होत आलेलं आहे. डॉक्टरांच्याकडे असतं माझं ते सल्ले त्यांचे, किंवा औषधोपचार चालू असतात बाळाला माझ्या. तर त्या डॉक्टरांना मी उचलून घेतलं की काय म्हणावं, पाया पडलो. डॉक्टर स्वामी तुम्ही आहात, तुम्ही व्यवस्थित बाळ दिलं. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. माझं बाळ मला परत दिलेलं आहे. बायकोने अक्षरशः जीवा उदार होऊन स्त्रीच्या जातीला कसं सोसावं लागतं मी स्वतः अनुभवलं. खरंच अर्धांगिनीला साथ द्या. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना माझ्या बायकोला मी खरंच खूप जपतो, कारण मला त्यांनी वंशाचा कुळ जीवा उदार होऊन दिलेला आहे. स्वामींनी माझा नवस पूर्ण केला. माझं बाळ आज 5 वर्षाचं आहे. 5 वर्ष चाललेलं आहे. खूप आनंदी वातावरण घरात असतं. मुली पण त्याला खूप जपतात, किती जपतात. मी पण स्वामी संस्कार व्हिडिओमध्ये देत आहेत. मुलाचे पण मुलींचे पण व्हिडिओ मी बनवत असतो स्वामींच्या. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या माता बंधू भगिनींना खूप जपावं घरातल्या. ही स्वामींची शिकवण आहे. आपल्या खूप शिकवण आहे आपल्या स्वामींची की भगिनी म्हणतात मातांना आपल्या घरात चांगलं स्थान द्या, योग्य स्थान द्या. घरामध्ये स्वामींची पूजा करा. ज्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, अवश्य शेअर करा. स्वामींना मागून तर बघा, अवश्य फळ मिळतं. वेळाने मिळतं, पण अवश्य स्वामी आपलं नवस पूर्ण करतात. स्वामींचा तिरस्कार करू नका, स्वामींची पूजा करा, स्वामींचा राग राहा. एखादं काम झालं नाही तरी वेगळं कारण असतं, पण खूप लीलाने हरी. मला 2 महाराजांनी खूप जपलं, स्वामींच्या रूपाने खूप जपलं. तर तुम्हाला पुढील भागामध्ये मी स्वामींचा साक्षात्कार कसा दिला, दत्तगुरू महाराजांचा स्वयंभू दत्त मंदिर साखरवाडी फलटण येथील महाराजांनी
त्या महाराजांचं उमेशानंदपुरीजी महाराज जुना आखाडा असं नाव आहे. त्यांची पण प्रचिती पुढच्या भागामध्ये मी सांगेल. मंदिराचं पण शूटिंग करून त्यात टाकेल. कोणाला अवश्य घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता महाराजांच्यापाशी. तर काही तुम्हाला बाधा असतील काय असतील हे महाराज आपले अवश्य स्वामी उमेशानंद महाराज अवश्य दूर करतात. कधीही कोणाला अडचण असली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देईल. अवश्य त्याचा लाभ घ्या. स्वामी सेवक व्हा, स्वामी सेवक जोडा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.